आहे। या सभागृहामध्ये अनेक वेळा या संदर्भात काही चर्चा झालेल्या आहेत आणि सभागृहाचा जो सेन्स आहे त्या अनुषंगाने राज्य सरकारने कारवाई केली आहे। पहिल्यांदा तर त्यांनी जो प्रश्न विचारला की एनडीपीएसच्या अंतर्गत या लोकांवर आपण कारवाई करतो, मग ते बेल घेतात आणि पुन्हा कारवाई करतात आणि म्हणून यांच्यावर मकोका लावता येईल का, तर आपण तो निर्णय आता घेतलेला आहे। आपल्या कायद्यामध्ये बदल करून आपण यांना संघटित गुन्हेगारीखाली मकोकाखाली अटक करता येईल या प्रकारचं अमेंडमेंट याच अधिवेशनात आणतो आहोत। या अधिवेशनामध्ये आपण ते अमेंडमेंट करून निश्चितपणे यांना त्या अंतर्गत आपण कारवाई करू। दुसरा प्रश्न जो सन्माननीय सदस्यांनी विचारला, तर मागच्या अधिवेशनामध्ये मी टास्क फोर्सची घोषणा केली होती। मला सांगताना याचं समाधान आहे की हा टास्क फोर्स पूर्णपणे कार्यान्वित झालेला आहे। आतापर्यंत आपल्याकडे एनडीपीएसच्या संदर्भातलं युनिट हे फक्त काही ठिकाणी जिल्हा स्तरावर होतं, काही ठिकाणी त्याच्यापेक्षा वरच्या स्तरावर होतं, पण आता प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये स्वतंत्रपणे एनडीपीएसचं युनिट आपण तयार केलेलं आहे। त्याला अधिकारी आणि अंमलदार हे दिलेले आहेत आणि त्याची कारवाई आपण सुरू केलेली आहे। जिल्हा स्तरावर देखील कोऑर्डिनेशन कमिटी आपण सुरू केलेली आहे। आपण जर बघितलं असेल तर गेल्या 2-2.5 वर्षामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आपण कारवाई केली आणि याच्यामध्ये केंद्र सरकारने देखील पूर्वीच्या काळात याचं ज्युरिस्डिक्शनचा प्रॉब्लेम यायचा, एका जिल्ह्यामध्ये किंवा एका राज्यात अशा प्रकारचा गुन्हा करून दुसऱ्या राज्यामध्ये ते चालले जायचे, तर आता सगळ्या राज्यांची कोऑर्डिनेशन कमिटी तयार झालेली आहे। सगळी राज्य इंटेलिजन्स शेअरिंग करतायत